सगळ्यांची जेवण झाली आहेत. आता आपण दोघी जणी शांत बसून जेवूया. हो माई. माई, अजून 5 भाकरी आहेत. ठीक आहे ना, तुम्ही 2 भाकऱ्या घ्या, 3 भाकऱ्या आम्ही दोघांमध्ये वाटून घेतो. अगं बाई, हे तर स्वामींबरोबर भोजन करायला एका भक्ताच्या घरी गेलेत. माझ्या लक्षातच नाही राहिलं. शिव शंकर शंभो. जेवताना आमची आठवण काढली ना. घ्या आलो आम्ही. चला वाणा जेवायला. स्वामी, तुम्ही भोजन करायला एका भक्ताकडे गेला होतात ना? हो गेलो होतो, पण काय ना इथे जेवल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही. अरे वाढणारच की नाही आता. श्री स्वामी समर्थ. अरे दुसरी वाहन पण इथंच आहे. म्हणजे नक्कीच कुणीतरी धावत निघाला असेल आणि धावता धावता त्याच्या पायातली वाहन इथे निसटली असावी. ठीक आहे, असू दे. दोन्ही एकत्र ठेवूया, म्हणजे कुणी शोधत आलं तर त्याला दोन्ही एकत्र सापडतील. वा 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 कपिले, धान्याची गोणी आहे. ही जर गोणी बाजारात विकली तर भरपूर मोबदला मिळेल आम्हाला. चला कपिले, कामाला लागा. फार जोड धान्य आहे. ओढतच नाही ते. माझी गोणी कुठे गेली? इथेच तर ठेवली होती मी. शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी, माझी धान्याची गोणी मी इकडे ठेवली होती. ती कुणीतरी चोरून नेली बहुतेक. कदाचित माझ्यापेक्षा त्याला गरज जास्त होती. तुझ्या अति भोळेपणामुळे तो नुकसान झालंय. तुला कळायला हवं होतं की कोणीतरी सापळा रचलाय म्हणून. स्वामी, मी असा विचारच केला नव्हता. स्वामी, मी रस्त्याने चालत येत होतो. मला एक वाहन तिकडे दिसली, एक वाहन इकडे दिसली. म्हटलं दोन्ही वाहना एकत्र ठेवूया, म्हणजे ज्याच्या कोणाच्या असतील त्याला दोन्ही एकत्र सापडतील. अरे तुझा उद्देश चांगला आहे, पण प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा उद्देश चांगला असून काही होत नाही. समोरच्याचा उद्देश काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. सरसकट आंधळेपणाने विश्वास ठेवून चालत नाही. थोडं फान ठेवून निर्णय घ्यावे लागतात. माझ्या भोळेपणामुळे मला कुणी फसवणार नाही याची यापुढे मी नक्की काळजी घेईन. भोळेपणा आणि मूर्खपणा यात एक पुसटशी सीमारेषा असते. तुझ्या भोळेपणाला तुझी कमजोरी होऊ देऊ नकोस. असाच पुढे जा. पुढच्या वळणावर तुला तुझी गोडी सापडेल. जा. श्री स्वामी समर्थ.
गोणी सुटली. कोणतं धान्य आहे ते पाहतोच आम्ही. रघुनाथ हा पालापाचोळा घेऊन चालला होता. आम्हाला वाटलं हा धान्याची कोणी घेऊन चाललाय. बाजारात जाऊ, धान्य विकू आणि बक्कळ पैसा कमवू वाटलं होतं आम्हाला. नवरात्र कशी सुखात घालवू. हा रघुनाथ मूर्ख नाही, महामूर्ख निघाला. हे घेऊन चालला होता. तुम्ही कपिलताईंच्या समाधानासाठी तुम्ही त्यांना थोडं धन द्या ना, म्हणजे त्या जरा शांत होतील. बाळा, आम्ही सांगतो ते फळ घेऊन ये. जा. जशी आज्ञा स्वामी. शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. आता हे सगळे नाणी या फळांमध्ये आहेत. गय सा कपिलेला घेऊन ये. हो स्वामी. स्वामी तुम्ही बोलवलं. काय काय कपिले, काय धाड भरली तुला? जगायची इच्छाच नाहीये, काही करायची इच्छाच वाटत नाहीये. बर, इकडे डोळे बंद कर. आता आम्ही तुला हिमालयात सोडून येतो. विरक्त हो आणि हिमालयात राहायला जा. हिमालयात नाही, नको नको स्वामी, हिमालयात नको. मला मला हे स्वामी स्थान सोडून कुठेही जायचं नाहीये. बर, कपिले तुला बरं करण्याचा एक उपाय शोधलाय आम्ही. माई, एक काम कर, आतमध्ये जो कडू काढा करून ठेवलाय ना. कडू काढा नाही, नको नको माई, कडू काढा नको. स्वामी मला कडू आवडत नाही. आणि काय आहे ना, इथे राहून मला
स्वामी नामाची गोडी फार आहे, बाकी काही नको मला. हो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे घे. जाई फळ खोलीत जाऊन खा, आराम कर, बरं वाटेल. हो हो हो. स्वामी, हे काम करू का? मी आधी वैद्यांकडे जाते, त्यांच्याकडनं मात्रा घेते आणि मग धर्मशाळेत जाते. धर्मशाळेत जाऊन आरामात फळं खाते. फळं खाऊन झाले की जरा आराम करते. काय आहे, स्थानावर सारखी ये जा असते ना, मग मला झोप नाही लागणार. झोप लागली की जरा बरं वाटेल मला. असं म्हणतेस? हो.